एकदम अंधार करून ठेवलाय तुम्ही लोकांनी, टाटावाल्यांनी. काय झालं? मग कुणाचंही नावावर लाईट बिल चढवून टाकताय. नाही नाही, आता ते आम्ही हे करतो. हा जरा फोन करतो मी, जरा काम मिळून फोन करतो. कुठल्या बेसवर आपण असं माझं म्हणणं काय आहे, तुम्ही लाईट बिल चेंज का केलं? आमचा प्रश्न पहिला काय आहे, लाईट बिल चेंज का केलं? बाकी सगळे नंतरचा प्रश्न आहे. हे मालक आहेत, बरोबर आहे ना, हे मालक आहे, 17 वर्षापासून यांच्या नावावर लाईट बिल आहे. तुम्ही चेंज का केला टाटा पॉवरनी? आता बघा, हे आम्हाला ना NOC दिले होते आर्या इन्फ्रा म्हणून. We undersigned so and so. We hereby giving the no objection for transfer, change of name. Account number त्यांचा ओल्ड होता ऑफ इलेक्ट्रिक कनेक्शन इन फेवर ऑफ मिस्टर मोहम्मद शमशाद खान. ठीक आहे. आता हे कोण आहे आम्हाला माहिती नाही. बरोबर आहे. आय एम संचिती आणि पाटील. तुम्हाला माहित नाही, मग तुम्ही फक्त ह्या एक लेटरवर तुम्ही करून टाकलं. आता एक ऍप्लिकेशन NOC ठीक आहे. हा, मग नंतर और इसका ये नहीं लेके एग्रीमेंट नहीं किया. पेपर मला ओरिजिनल ओरिजिनल आमचा मी सांभाळा घेऊन जाते. तेच. नाही, नाही, नाही. काय भरोसा मी नाही, तुम्हाला आमच्याकडे help आहे. केली होती, त्यांचा ओरिजिनल कुणावर भरोसा करू नका, घेऊन जातील ओरिजिनल. नाही, अहो साहेब, काय घेऊन नाही जाणार? अजून माहिती ते नाही ऑर्डर आपल्याला. आलं नसेल तुम्हाला की एग्रीमेंट नाही, 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 नाही. आम्ही असं नाहीये. घेऊन घेणार. आम्ही काही राहिला येणार एका एनओसीवर लाईट बिल चेंज करतो असं कुठलं कायदा? आइए तो बरोबर मी इथे हा असे आओ चाचा, सब लोग आओ. ये आज इनके साथ हुआ है, ये आज इनके साथ हुआ है, कल आप सबके साथ होएगा. ठीक है ना? आज इनके साथ हुआ है, कल आपके साथ होएगा. हाँ, मालूम है सांगतो मुझे. मी, हे मॅटर अगोदर पण झालं अदानीमध्ये आमच्याकडे 8 जणांची लाईट बिल चेक केली, त्यांना परत रिवर्ट करावं लागलं. आणि तुमचे ते कोण आहे ते म्हणतात कोर्टमध्ये जा. अरे कोर्टमध्ये तुम्ही कोणी सांगितलं? तो तुमचा कोण आहे, एक ऑफिसरचा फोन आला होता सकाळी मला. तो म्हणतो नाही नाही कोर्टमध्ये जा, कोर्टाचे नियम आहे. त्याचा नंबर काय आहे? मी देतो ना सगळे तुम्हाला. कोर्टमध्ये जा म्हणजे काय? कोर्टमध्ये जायचं आणि 7-8 वर्ष यांनी धावपळ करत राहायची. कोर्टमध्ये फुरसत आहे का आपल्या कोर्टाला? आज तुम्ही एका हा आर्या इन्फ्राच्या नावाच्या पत्रावर तुम्ही लाईट बिल बदली करून टाकलं. अहो ह्यांना विचारलं का तुम्ही की आम्ही तुमच्या नावावर लाईट बिल आम्ही बदली करायचं का? उद्या तो लँडलॉर्ड या सगळ्या लोकांची लाईट बिल बदली करेल. तुम्ही सगळ्यांचे करणार का? ते लँडलॉर्ड आहे का? ते पगडी लँडलॉर्ड आहे system तो, पगडी सिस्टम आहे. सगळी सिस्टम मी काय म्हणतोय, लँडलॉर्डला एवढा अधिकार आहे कुणाचे लाईट बिल पाणीच्या बिल चेंज करायचं? करत शकत नाही. असं करू शकतो का? अहो तुमचा तो अधिकारी ना मॅनेज आहे तिथे, तो टाटा पॉवरवाला. तो ज्या पद्धतीने बोलत होता ना, तुम्ही कोर्टमध्ये जा, तो मॅनेज आहे, तो विकला गेलेला आहे अधिकारी तो. आणि गरीब लोकांनी सांगा ना, कुठल्या कोर्टामध्ये पेपरवर? धावपळ करत राहायची. कुठल्या पेपरवर तुम्ही चेंज करता? फक्त सांगा. मेरे को कुछ घंटा समझता नहीं इसमें, मेरे को जानने को बोला मैं आया इधर. आता हे कोण आहे ते आर्य इन्फ्रावाला? ते अहो, साहेब. वाले इथले लँडलॉर्ड असतील, पण त्यापर्यंत अजूनपर्यंत त्याच्या नावावर हा इथला 7/12 पण नाव लागलं नाही आणि प्रॉपर्टी कार्डवर पण लागलं नाही. ते तर सोडा, पण कुठलाही लँडलॉर्ड कुणाचाही लाईट बिल चेंज करू शकतो. पण माझं म्हणणं हे काय, लोक राहतात ना इथे. चेंज कसं केलं? तो लँडलॉर्ड म्हणजे कुणाचं लँड आहे? आता आम्ही आणि तुम्ही उभे आहोत ना, हे त्याच्या लँडलॉर्ड आहे, मालक आहे. ह्या स्ट्रक्चरचे मालक कोण आहे? हे बघा. हे आहेत ना. हा. मग तुम्ही लाईट बिल कुणाला दिलंय? स्ट्रक्चर मालकाला दिलं होतं की याला दिलं याला होतं? दिलं होतं. मग तुम्ही काय यांना विचारल्याशिवाय चेंज केलं? आणि दुसरी गोष्ट 95च्या कायद्यानुसार यांना संरक्षण आहे सर्वांना. त्याचे माझ्या लँडलॉर्ड वगैरे काहीच करू मिस्टर- शकत नाही. माझ्या मिस्टरचं आधार कार्ड, पॅन कार्ड आहे आणि नकली सिग्नेचर आहे. ओ भाई, थोड़ा इधर आओ. अभी सब लोग लंबे रुक रहे हो ना, ये सब आपके घर में भी होएगा. थोड़ा आके देखो क्या हुआ है आप लोग के साथ में. पगडी सिस्टम हा सर्व पूर्वी थोड़ा आप लोग इधर बाहर आओ, नहीं तो कल आपके साथ में होएगा. आओ इधर आओ. अहो भाड्याने राहता राहू द्या ना, यांना इकडे ना, तुमचं स्वतःचं घर आहे. मग या ना इथे काय झालंय ते बघा तरी. उद्या तुमच्या घरचा चेंज होणार तेव्हाच तुम्ही येणार माझ्या घरी का? आम्ही दिलं होतं बघा त्याच्यावर. आहे ना आमच्याकडे पण आहे. उद्या तुमच्या घरचा लाईट बिल चेंज होणार, तुमचं पण तुम्ही तेव्हाच बाहेर लाईट येणार. बिल चेंज करायचंय. ते अडतात ते संचितीवाला. सांगा त्यांना सांगा मग. करूनच देत या नाही, इथे. ब्लॉक केलंय पूर्ण. किती जण आहे? एक जण आहे. अहो मी काय म्हणतोय, तुम्ही लोक काय करता प्रोसेस माहिती आहे ना, हे आहे? बघा, आता आता एवढे सोडा. आता एवढे घर आहेत. प्रोसेस थांबवायला पाहिजे. हा, आता हा. मी काय म्हणतोय, आता एवढे घर आहेत, बरोबर आहे, कोण बाहेर येत नाही. आता कोणी नाही बाहेर येत. तुम्ही पण नाही आले असते. आता तुमच्या घरावर आला ना म्हणून तुम्ही बाहेर आला.
नाही तर तुम्ही नाही आले असते. आम्ही किती बांधलो ना ते अहो मी काय जागाच बोललो, नाही. जेव्हा तुमच्या घरचा लाईट बिल हो, हो. बदली झाला तेव्हा तुम्ही ते आलात तर ना, अगोदर आम्ही त्याच्या बरोबर आहे ना. आलो या गोष्टीसाठी अजून एकाला बोलवते कल आप लोग के साथ होएगा. पहिले भी हो चुका है और रिवर्ट हो चुका हा, उंचीला बापू. ते बघा, हा जो संचेती वाला आहे ना, ते एक पत्र देतोय अडाणी वाल्यांना की हा घरचा लाईट बिल या नावानी करून टाका, आणि हे टाटावाले करून टाकतात. उद्या तुमच्या बरोबर होईल तर चालेल का? आणि होणार काही तुमच्या बरोबर. माझे शब्द लिहून घ्या, ते सगळ्यांबरोबर होणार आहे. कुठे आहे? शमशान शेतामध्ये त्याच्या नावावर केलेलं आहे. हे कुठे? साहेब कोण आहे हा माहितच नाही कोणाला. हे 17 वर्षापासून ह्या रूम मध्ये राहत आहे. पण माझं म्हणणं काय साहेब, टाटावाल्यांनी बदलीच का केलं? तुम्ही यांना विचारलं का? हे जे राहणार आहे त्यांना तुम्ही विचारलं का? तुम्हाला आधार कार्ड लागतो, रेशन कार्ड लागतं, दिलं सगळं. त्याशिवाय ते- तुम्ही यांना विचारलं? जर हे जेव्हा विकणार त्यानंतर हे रूमचं अग्रीमेंट घेऊन येणार की बाबा हा रूम मी विकत घेतलेला आहे. ऍड्रेस जोश न करता ऐसा आहे. तुम्ही असं का करता? आधार कार्ड काय करता? हा जोश नगर जोशनगरचं आहे. हा आधार कार्ड जोश नगरचा आहे. आणि हा एरियाचं नाव काय माहिती तुम्हाला? प्रकाश कुठला कोणता? रमेश सदन आहे. रमेश सदन. मग हा आधार कार्ड व्हॅल्युएट कसं झाला? हा हे बघा, हे माझे फोटो काय तर रमेश सदन इथे दिले बघा. रमेश सदन इथे दिले रूम नंबर बी. आता ऍड्रेस काय माहिती हा, तेच आहे. Address काय जोश दिले? नगर room number ईश्वरवाला. B. साहेब मी काय म्हणतोय, हे सगळे दिलं त्यांनी. माझं म्हणणं काय, तुम्ही यांना विचारलं का की तुमचं लाईट बिल चेंज करायचं? तुम्ही येऊन इन्क्वायरी केली का? उद्या तुम्हाला हा Agreement पण दिलं कोणी का? पण काही लिहून देणार. ऐका, Agreement पण दिलेलं. Agreement दिलं. हे कोण तो शेट्टी कोण आहे? ते सुरेश शेट्टी. नितेश हा. कोण आहे तो? तुम्हाला अगोदरचा मालक आहे. अच्छा. नितेश नाहीये, रमेश असणार. सुरेश असणार. नितेश सुरेश शेट्टी नाहीये. नाही, नितेश नाहीये. नाहीये. तुम्ही कुठल्या अग्रीमेंट बनवलेले हा बरोबर बरोबर, त्याच्या मुलाचं नाव आहे. गणेश आडलनी आहे बनवलं. आम्ही गणेश आडल. अहो तुम्ही संचिती हे आर्या बरोबर काही पेपरवर्क नाही केलंय ना? नाही 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 नाही. आम्ही इथे नाही केलं. हापूस आहे त्याच्याबरोबर डेव्हलपर करतो म्हणजे आमच्याकडे जरा पेपर वगैरे देते. ते पेपर घेतले ते पार्ट वेगळा आहे. तुम्ही रूम विकला किंवा नाही, लाईट नाही, बिल. नाही, नाही. असं काहीच नाही. नाही, कधीच नाही. ते सुरेश आहे, सुरेश विठ्ठल शेट्टी. हा, ते विठ्ठल. सोडा त्याचं काय नाही. ते त्याचं तर नाव जाऊ द्या. आहे. ते माझ्याकडे पण आहे सिग्नेचर आहे सुरेशचं आणि त्यांची ताई बायकोचं पण इथे या आहे. सगळ्यांनी या. आज यांच्या बरोबर झालं, उद्या तुमच्या बरोबर होणार. तुमचं पण हे ना हे कोणी टेस्टिंग चाळीतलं निघत करतोय नाही ना. तेच कोणी ना. कोणाला काय समजत ऐका, नाही. ऐका. जेव्हा होईल तेव्हा हे ना मग ना, धावपळ टेस्टिंग करतात. करतोय तो की एका बरोबर केलं तर किती लोक बाहेर येतात. जर आज तुम्ही लोक घरी नाही बसलात ना तर सगळ्यांबरोबर होणार. हा. त्यामुळे आम्ही भरपूर मोठा आता लढा दिला. हा जो लँडलॉर्ड आहे त्यानंतर तो त्यांनी रिवर्ट काय झाला. केलंय, टाटावाल्यांना एक एनओसी दिली आहे की ह्या घरचा लाईट बिल ह्या नावावर करून टाका. आणि टाटावाल्यांनी करून टाकलं. उद्या तुमच्या बरोबर होणार, उद्या तुमच्या बरोबर होणार. केलंय ना हे बघा ना, म्हणून तर मी भांडतोय यांच्या बरोबर. नहीं, अभी इसको वही वापस रिवर्स करके केस भी डाल साहब, रिवर्स करने का बात की है, आपने किया क्यों? आपने किया क्यों? मेरा लड़ाई वो है, आपने किया क्यों? कम से कम पूछना मांगता ना हाँ, आपके आज साल वो होने से कि आज वो औरत इतना परेशान हो रही है, आपका टाटा पावर ने किया क्यों? और आपका जो अधिकारी मुझे फोन कर रहा है, वो जो बोल रहा है आप कोर्ट में, मैं देता हूँ ना आपको. मुझे नंबर दो. क्योंकि वो खाली मेरे सामने आया ना वो अधिकारी, पूरा तो चप्पल से मारूंगा मैं उसको. मैं देता हूँ ना मेरे मोबाइल में. सिस्टम है. ते- यहाँ पे जितना ते लैंडलॉर्ड का टाटा अधिकार पावर होता है. टेनेंट का अधिकार काल तिकडे जाऊन नहीं, एकदा बोलवलं. ट्रांसफर हो गया और आपको हाँ, उसके ट्रांसफर लिए- हो गया. 2 साल हो गया. टेनेंट के बाद उसने सामने से अभी वो- ये सबसे आपका बड़ी कोई बात ये है आपका कि कोई मुझे रोल ये है तक नहीं टेनेंट पता और था कि ये पगड़ी सिस्टम जो ये है टेनेंट और लैंडलॉर्ड की सोडा ना ते आपको 2 नहीं करना है. मिनिटं. मनोहर ठीक आहे, मी लोकेशन पाठवले तुम्हाला. हेलो अस्सलाम. हाँ वालेकुम तो सलाम. आपको उसमें जो गिरने का झंझट ही अभी नहीं उससे मिलती है वो लोग सीधे। क्या क्या करके रखा है उसने, गड़बड़ करके रखा है। हाँ 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 मैं करता हूँ. और हम जो ले रहे हैं वो- साहेब हे ना तुमचे मॅनेज झालेले लोक आहेत. टाटा पॉवरचे लोक मॅनेज झालेले आहेत. आणि जर ना टाटा म्हणजे रतन टाटा एक असं नाव आहे ना की ज्याची लोक रिस्पेक्ट करतायत. बरं, तुम्हाला हे अरे सांगतो. अडानी में भी होएगा, नाही, नाही. सबके साथ होएगा. आणि तुम्हाला हे पण सांगतोय हे प्रकरण अगोदर टाटामध्ये आलं होतं पण त्यावेळी त्यांनी नकार दिलेला मग आता कसं काय त्यांनी केलं कारण की आम्ही लोक बिल घेऊन गेलो ना बदली त्या टायमाला ना हे लोक बोलत होते नाही जोपर्यंत ना तो सिग्नेचर नाही करणार त्याचे एनओसी नाही आणणार तोपर्यंत मी करणार नाही. मग हे असं कसं काय केलं हे लोक विदाउट एनओसीचे तुम्हाला मध्ये एक मिनिट तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिहायचं. मी तुम्हाला नाव देतोय की या माणसांनी सांगितलं कोर्टात जा. कोर्टात कशाला पडवताय तुम्ही? म्हणजे कोर्टात जायचं 5-10 वर्ष पडत राहायचं या बिचाऱ्यांनी, वकीलचा खर्च करायचं. हा? उद्या तुम्ही पाणीचा बिल पण बदली करून टाकणार म्हणजे ह्यांचा रूम झाला अपात्र.
तुम्ही झाला अपात्र, तुमचा फ्लॅट गेला, तुमचा रूम गेला. उद्या जर SRS स्कीम मध्ये लाईट बिल लय महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला माहिती आहे का किती महत्वाचं आहे ते? हॅलो लाईट बिल म्हणजे तुमचा रेसिडेन्स जाऊ. प्रूफ आहे, बाकी कुठलाही लोकं फोन प्रूफला करतात. मागत नाही गव्हर्नमेंट. रेसिडेन्स आणि तुम्ही एवढं अंधारात कसे आहेत सगळे लोक, मला समजत नाही की आपल्या घरावर आला तर मालूम नाही पड रहा है. तुम्ही जागृत झाले पाहिजे. जागृत झालं होतं तुमच्या बरोबर. साहेब ऐका, या चाळीमध्ये याला कोणी पुढे नाही येते लोक. ते सगळे नंतर आता तुम्ही ऐका हो सुरू, तुम्ही काय करणार मला सांगा. आम्ही फक्त रिपोर्ट देणार, आमचं तेवढंच काम. तुम्हाला काय दिसलं ह्याच्यात चुका झाली आहे की नाही? चुका झाली. हा? इसका सोल्यूशन एक मिनिट. चुका झाली आहे ना, तुम्हाला काय वाटतंय? फार मोठी चूक झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट अगोदर पण टाका. साहेब मी काय म्हणतोय, उद्या एवढे लोक आहेत ना बिचारे रस्त्यावर येतील साहेब, तुम्हाला माहित नाही. आणि सगळे मॅनेज आहेत, सगळे मॅनेज आहे. मी तुम्हाला सांगतोय जेवढे डिपार्टमेंट आहे, सत्ताधारी लोक हे ते सगळे मॅनेज आहेत. सर वो किसी का भी मैटर रहे हो, एनओसी के बिना आप किसी का हाँ, मालिक क्या तो थोड़ा है. मालिक के जमीन पे आप लाइट नहीं लगाते, लाइट हमारे स्ट्रक्चर पे लगता है. बराबर, पता क्या? बराबर ना. तो वो एनओसी किसको, हमारा एनओसी लगेगा. जिसके नाम पे लाइट बिल है उसको आप उसको अधिकार है, क्योंकि लाइट बिल का मीटर का पैसा वो भरता है, सब वो भरता है. मालिक भरने को नहीं आता उधर. जमीन का और आपका जो इधर मीटर भी रीडिंग लेने आता ना बंदा, मैं आपके ऑफिस में 2 बार जाके आया है, तो उधर क्या बोलता है, मैं बोला लाइट बिल तुम घर पे भेजो, तुमको क्या प्रॉब्लम है? तो बोलती है घर पे लाइट बिल नहीं आएगा, उसमें फ्रॉड होता है. मतलब क्या फ्रॉड होता है उसमें, वो बताओ. लाइट बिल में अदानी वाले का लाइट बिल दुकान पे आ रहा है, क्या होता है, ऑनलाइन आता है ना, ऑनलाइन ओपन नहीं होता है लाइट बिल बहुत टाइम. तो मैंने उनको बोल के आया मैडम को, अभी क्या मेरे को टाइम नहीं है, मेरा बंदे आएंगे, मैं आने वाला ऑफिस में. लास्ट टाइम भी मेरा मैटर हुआ तो उन्हें आप किधर आए थे साकिरा का? इधर ये मेरा घर है, मैं 2 बार गया, पहले भी मेरा जाएंगे ना ये लोग. हाँ, तो मैं उधर गया था, उधर ऑफिस में, तो मेरा मैटर सॉल्व किया, लाइट बिल भी बराबर आने का. तो फिर वो बंदा मेरा मीटर का रीडिंग लेके गया, उसने भी फोटो भेजा वहां से, और मैं यहाँ से रिकॉर्डिंग करके मैं भी गया. तो रिकॉर्डिंग करके मैं खुद भी गया, मैं बोला था उसका रीडिंग बराबर दिखा रहा है, मीटर नंबर बराबर दिखा रहा है, तो फिर मेरा रीडिंग क्यों चेंज आ रहा है? इसका मतलब मीटर में उंगली करता है. अभी भी लाइट बिल ज्यादा आ रहा है. तो मैं बोलता हूँ कितना यूज करेगा, पूरे दिन में 2 बल्ब चलता है घर पे. क्या पूरा घर में क्या पूरा दिन लाइट नहीं चल रहा है? अभी है ना, आप लाइट बिल भरने से आगे सुनो ना, सुनिए ना मेरा बिल, प्रॉब्लम है सुनिए मालूम ना मेरी बात सुनिए. आपका घर रहेगा ना तो आप लाइट बिल भरोगे ना. आप कैसा है, हमारा सोच है ना, हमारा सोच है ना, हमारा सोच है हो गया लाइट बिल ज्यादा रहे. अरे तुम्हारा घर छीन रहे हो, लाईट बिल चेंज हो रहा है. तो तुमचा घर घेतोय. लाईट बिल इम्पॉर्टेंट लाइट बिल चेंज है, उसको मालूम है लाइट बिल चेंज करके इनका. क्या बात कर रहे हैं आपसे? वो बराबर है, और लाइट बिल का अधिकारी नहीं है चेंज करने का. जिसके नाम का लाइट बिल है उसी को अधिकार है, बाकी किसी का एनओसी का ऐसा मेरा बोलना है. और दूसरी चीज, ये प्रॉपर्टी स्लम है. आप है ना, मेरी बात स्लम में सुनो. ओनर नहीं होता. इनके नाम पे जिसने चेंज किया है ना, उसके ऊपर एक्शन होना चाहिए. क्योंकि आने वाले वक्त में हम सब आएंगे उधर, चाहे तुम लोग को हल्के में दे देंगे ना हम लोग. तो तुम लोग क्या करते, टेस्टिंग है, कितना भड़कते हैं लोग, किसी गर्म मैटर बढ़ते जाएंगे. समझे क्या, ये तुमको टेस्ट किया है. हम क्यों एडवोकेट के पास जाए? आप क्यों एडवोकेट के पास? हमारे पे केस कोर्ट में लगा लेने के लिए जाओ तुम एडवोकेट के पास. बेशरम को शर्म नहीं आ रहा है क्या? कोर्ट में भेज रहे थे, आज फोन है मेरे को. मैं क्या बोलता, हम क्यों एडवोकेट के पास जाए? तुम लोग क्या करेंगे? हम लोग फॉल्ट में गाँव बताओ ना, तो हम एडवोकेट के पास जावे. तुम जाओ ना एडवोकेट के पास, हम क्यों जावे? मैं सीधा उनको अधिकारी नहीं लाइट ट्रांसफर करने का. पब्लिक सिस्टम. अरे मैं क्यों कर रहा हूँ? अधिकार नहीं है. देखो मेरा कोई फ्लैट नहीं है, मेरा कोई लेन देन नहीं. समाज सेवा है. आज कैसा है, मैं सब देख रहा हूँ. आज जो भारत कोल कंपाउंड, गरीब लोगों का 65 साल जो है घर टूट गया. पवई में जो 60 साल से रह रहे थे उनके घर टूट गए. क्या कर लिया तुम लोगों ने? कुछ नाही हुआ. तुमचे पण जाणार आणि तुम्ही लिहून घ्या ताई. मी तुम्हाला सांगतोय, जर तुमच्या घरावर ठकठक नाही झाली ना, आज यांना राज ठाकरे साहेब कळालेत ना, आठवलेत, तुम्हालाही आठवलं. सांगितले त्यांना पण सांगितलं. हा, हे समजून घ्या. पण कसं आहे, तुम्ही जागृत व्हा. मी काही इथं मतं मागायला नाही आलोय. इथं मतं मागायला ना, मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आलोय की सर आता काय हे धावत राहणार. अरे तुम्ही सगळे एकत्र व्हा. प्रोसेस करो, आपस का छोड़ दो. और सर हमने नहीं, ये सब गलत हो रहा है ना, कर रहे हो. अदानी के टाइम में ये मजबूत हो गया. फिर जब से कोर्ट सर का आपका फैसला हुआ, आप जो लिखेंगे ना उसमें क्लियर कट अभी हमारे सामने तुम एक बैठ के लिखो क्या लिखने वाले हो. हमको मालूम होना और चाहिए. एक अधिकारी क्या बोलता है अदानी दादा का? एक मिनिट, क्या लिखोगे आप मेरे को आम्ही बताओ. तसं लिहून टाकू नका दाखवू नका. काय लिहिणार आम्हाला ते सांगा. तुम्हाला काय दिसलं इथे पहिला ते सांगा. आम्ही लिहू सांगू नका. की इथे सगळे लोक साहेब ऐका ना, तुम्ही आता बोललात मला घंटा माहित नाही. एक मिनिट, एक मिनिट थांबा. तुम्ही काय बोललात ऐका ना साहेब, माझं म्हणणं साहेब, मी आहे. तुम्हाला बोललो प्लीज नाही. ऐका जर मी काय बोलतो. अहो ऐका ना माझं, तुम्ही माझं ऐका. ऐकायचं साहेब. तुम्ही काय बोलला, मेरे को ऐसे भेज दिया. तुम्हाला माहित नाही ना, तुम्ही शांत राहायचं. हे बोलतील
हा तुम्ही काय बोलायचं जे नाही आहे तुम्ही शांत राहा तुमचा जे मोबाईल बघा reality तुम्हाला ज्यांचे फोन येतात त्यांच्याशी बोला व्हॉट्सअप फेसबुक सगळे बघत राहा तुम्हाला माहित नाही बोलायचं नाही माझी हात जोडून विनंती आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय तुम्हाला इथं दिसलं मला ते सांगा उद्या चूक झालेली आहे ते जोराने बोला जोराने चूक झालेली आहे ते हा. नेम चेंज केलेले त्यांनी हा. फोन केले ते मी बोलतो हा. माझ्या बॉसशी बोलतो मी हा. हा, काय झालं ते हा. पगडी सिस्टम आहे आणि डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन हा. मी बॉसला बोलतो काय बोलणार की चूक झाली आहे नेम चेंज कसे केले त्यांनी हा आणि मग आता कोणी काय केले? करायचं आता काय करायचं यानंतर बोलतो ना आता जे काय ते बॉस तुम्हाला फोन बॉस करतील. नाही तुम्हाला काय दिसलंय तुम्ही यांचं नाव परत करणार की नाही हा हा करणार ना हा हा करणार बरोबर आहे ना बरोबर काय कोर्टात जायचं नाही 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 मग तुम्ही- तुम्ही फक्त मला फोन नंबर द्या कोण अरे आहे तो. माझी हे मोबाईल कसं आहे ना आम्हाला फेसबुक लाईव्ह करावं लागतोय माझा नंबर आज लिहिला इथं झालंय ना. पूर्ण आमचे 80% स्लम आहे तुम्ही नेम चेंज साठी गेले हा, होते रिपोर्ट भरले होते तरी काय 80% स्लम आहे माझ्या इथे आणि 80% सगळे पगडीवाले आहेत. आज याला संधी भेटली तर ते सगळे पगडीवाले करतील ना और एक बात बता दो अदानी का ऑफिसर साइन मारा पेपर पे हे टाटावाले टाटा वो टाटा नहीं मैं ये मैटर से तो अदानी वाला क्या बोलता है 1700 मेरे को लिया मालूम नहीं वो साइन कैसे मारा इसके ऊपर हे बघा तो क्या बोला साइन कैसे मारा उस पे वो कॉपी पे नहीं जाएगा तो क्या राइट बोला? किया मैं बोला हे फिर लोकांचा जरा लँड असू जाना शकतो पड़ा हाँ। असू शकतो ते पण गॅरंटी नाहीये आणि अरे, पहिले सातबारा ते दिला. आनंदाने मी काय वगैरे. म्हणतोय साहेब हे समजून घ्या लँडलॉर्ड आहे मी तुम्हाला सांगतो हे लँडलॉर्ड आहे पण त्याला हे अधिकार आहे का कुणाचा लाईट बिल बदली करायचा लँडलॉर्ड पण तुम्हाला देणार का एक काम करा आज ह्याचा बदली करा तुम्ही आज हे केलं पुन्हा काढणार एक सेकंड बरोबर आहे उद्या तुम्ही समोरच्यांचं करणार उद्या त्या ताईचं करणार उद्या आणि साहेब कसं आहे त्याचे रूम अपात्र करून टाकणार आज ह्यांनी हे केलं उद्या पाणी बिल बदली करणार लाईट बिल देता स्ट्रक्चरच्या हिशोबाने देतात ना लाईट बिल सुनो ना मग स्ट्रक्चर मध्ये तो राहतो त्याच्या नावावर येतं ना लाईट उसका बिल प्रॉपर्टी कार्ड में नाम नहीं मैं तुझे एग्रीमेंट हाँ। तो भी आपने वहाँ क्या के बना मीटर सही भी बात चेंज किया है, मेरी बात उसकी सुनो पट्टी प्रॉपर्टी लगा कार्ड दी। में मोमेडियन का नाम में उसका नाम नहीं नहीं, है वो 1700 लिया वो मेरे मालिक से, बता रही सामने है, वाले किधर है? कोर्ट जाओ। हमारे ट्विटर से कल सुनो सुनो कल उसने 7-12 पे चढ़ा दिया ताई एक मिनट कल 7-12 पे चढ़ा दिया तो क्या उसको अधिकार मिल है जाएगा अधिकार वो नहीं भी बैठना। अधिकार मिलेगा, है भी जिसका नाम ट्विटर सिटी से मैंने घर खरीदा सुनिए उसको नहीं दिया साहेब जर हे नाही केलं ना मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय मी कुठं जाणार नाही कोर्ट पोलीस स्टेशन मी सगळ्यांना घेऊन ना रतन टाटा साहेबांच्या घराखाली उभा राहणार नाम किसका आणि नाम मी है? मी तुम्हाला सांगतोय मी करणार म्हणजे करणार तुम्हारा स्टाफ का नाम खराब होगा रतन टाटा का नाम खराब होगा ध्यान करना साहेब तुम्ही कुणाचं नाव खराब करताय ना आदमी कौन है वो देखो रतन पहले। टाटा साहेबांचं नाव खराब होतोय अधिकार ही नहीं है ना ये लोग। खाली एक रतन टाटा सर का फोटो डाल के भी डाल देगा ना कितना बदनामी का सोशल मीडिया पे तो डॉक्युमेंट्स इसमें attach और जरा घर बनने के लिए गए ये लोग ऐसा भी है इधर दो कंज्यूमर नंबर डॉक्युमेंट रहेंगे ना प्रूफ रहेंगे ना उसमें. हाँ, क्या अगेंस्ट दिया हाँ वही वो जो बता काय विचारते तर ठीक आहे पण पहिले तर बघता नाही आले का त्यांना काय डॉक्युमेंट देखो दिलेले सर, मेरा जब काय मला नंबर द्या ना फोन लिया मला होगा ना, मी देतो ना. लिया है। मला नंबर मी असं बोलू नाही शकत मला बोलतो कोर्टात अरे कोर्टात हे काय कोर्टात जा म्हणजे ते मला शिकवणार कोर्टात जायचं कुठं जायचं म्हणजे तुम्ही बिल्डर बरोबर तुम्ही पेचअप झालात काही अधिकारी लोक तुम्ही यांना पळवता कोर्टात आणि हे कोर्टात गेले की संपलं अहो कोर्टात 10 वर्ष निघून जातील आणि ते मध्ये आज ह्यांनी पाणीचं केलं उद्या लाईटचं केलंय उद्या पाणीचं करणार मग यांचे हात एक पाणी आणि एक लाईट दोन्ही हात कट करणार आणि अपात्र करून टाकणार अहो साहेब एवढे वर्ष झालं राहताय लोक इथं काय वाटावडं करून ठेवलाय म्हणजे गरीब माणसांनी मरायचं फक्त बस धावधाव करायची आणि सगळ्यांनी बिल्डर हे तुम्ही टाटा पॉवर आणि सगळे डिपार्टमेंटचे लोक बाकी इकडचे सगळे मोठे लोक और ये मिळून जायचं त्यांच्या बरोबर आणि सगळ्यांना पाकिट पोचतोय ना ये चाली में बहुत जोर झपाट है अहो साहब ये चाली नहीं मैं क्या बोल रहा हूँ ये टेस्टिंग है मैं अभी बोल रहा हूँ ये ये टेस्टिंग बात सही है है नए ऑब्जेक्शन लेंगे तो भारी पड़ेगा कधी झालेला आहे? बिल चेंज- 3 वर्ष झाले 3 वर्षापासून धावतायत ते त्याचा बिल्डर. पेपर आहे ना 2000 मिळाले आम्ही 18 वर्षापासून मग त्यावर जुना लाईट बिल असेल ना तुमच्या नावाचा महिन्याला लाईटिंग तुम्हाला आणता येईल. वो है ना नहीं नहीं पहले का लाइट बिल किसके भी नाम पे नहीं था जैसे रमेश शेट्टी के नाम पे ही था पूरा रमेश टेक्की का हाँ पूरा पूरा विठल शेट्टी विठल शेट्टी के नाम पे पूरा पूरा लाइट बिल वो BSS से उसके नाम के नाम से पे इसके नाम और अभी भी विठल चेंज शेट्टी जब से भी आपने चेंज खरीदा किया था था? चेंज करने गया था तो मेरे को करने नहीं दिए नाही देते रुपये. सर किती ना महेंद्र भानुशाली मंत्री विभाग अध्यक्ष अरे मैं सुरेश से जब खरीदा था तो मेरे को भी बोला था वो उससे लेने वाला उससे कैसे लेगा मैंने ऑब्जेक्शन लेटर आता मैं सुरेश से लेगा ना सर
सुरेश के लगेगा ना तो सुरेश से ही आता है, मेरा वो लगेगा। अभी तो उसने ब्लॉक करके रखेला होता 98206 हाँ, 73105 इसके पहिला मेरा रूम टेस्ट मेरे तो बहुत लफड़े हो गए साहेब कैसा आहे ऐका आम्हाला पण डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही कुठल्या डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही पण अशी फसवणूक करून जर माझ्या स्थानिक लोकांबरोबर असं गैरव्यवहार होत असणार डेव्हलपमेंट आम्हाला नको आहे बरोबर आहे ना खरं जाणार काय करायचं काही लोकांना लालच देऊन टाकतात तू काही बोलायचं नाही तुला 100 फूट जास्त देतो तुला तुमचं बीट जास्त देतो टुगेदर भी मिलता नहीं कुछ कुछ नहीं मिलता है वो खाली बोलने की बात एक बार हट गया ना टूट गया ना ज्यादा खेल देगा खत्म तो है एग्रीमेंट जितना एसआरए का एग्रीमेंट है उतना उतना ही मिलेगा। एग्रीमेंट में जो लिखा रहेगा वही वैल्यू अरे वो तो मिलेगा लेकिन अगर अपात्र हो गया तो वो भी नहीं मिलेगा समझो मेरी बात जर लाईट बिल नसेल पाणीचं बिल नसेल तर अपात्र होणार तुम्ही तुमचा रूमच गेला तुम्हाला कधी माहिती पडलं की नेम चेंज झालं 2022 दोन तेव्हापासून धावता येते तेव्हापासून 2 वर्ष कोर्ट कचेरी झाल्या उन्होंने कोर्ट कचेरी भी जाके मग काय ना फाइल पेपर कोर्टमध्ये दिया ना, ऐका आपको अभी। ते कोर्टचा पेपर द्या उनके पास भी है। बरोबर आहे ते म्हणतो कोर्टाने लिहून दिलं हा घर त्यांचा आहे इसके बाद देखो डिपॉजिट भी भरा हम लोग हे बघा डिपॉझिट भरलाय तरी सुद्धा तुम्ही लोक करत नाही किती- ट्रान्सफर का नाही होत बापरे बाप किती म्हणजे तुम्ही लोक बंडलचे बंडल घेतले का मला हेच समजत नाही तुमच्या वरिष्ठांनी परत कोर्टमध्ये जा असं बोलतात ते काम नंतर नाही आम्हाला काय असंच मी किती माहिती किती बापरे किती नाही मग कोर्टात जाऊन हे जर डिपॉझिट घेतले काय तर मग कशाला कशाला गेलं? घ्यायचं? हा, सगळं कोर्टाला request जायचं करा, आम्ही नाही करू नाही शकत यांना पाहिजे की तुम्ही कोर्टात जा जायचं नाही हा, कोर्टात बस. हे जातील कोर्टात कोर्ट में हम तुम जाओ ना तुम जाओ ना कोर्ट में वो बिल्डर का आदमी ना एग्रीमेंट लेके कोर्ट में आया से परमिशन लेके आओ। पुलिस वाले आए थे तो पुलिस वाले बोला आपका रोल क्या है इसमें मैंने बोला उसका लेना। एग्रीमेंट लेके आया बोला एग्रीमेंट तो मैं भी बना सकता है प्रॉपर्टी कार्ड पे नाम है क्या उसके 7/12 पे नाम है चढ़ेगा ही नहीं मैं बोला हमको पता है क्या है प्रॉपर्टी हाँ हमको ही मालूम है उस दिन क्या है मेरे को पता है मैंने बोला वो चढ़ेगा नहीं ना और तू सो गया अधिकारी इधर आके किसको जगह मारी करेगा मैं बोला अच्छा उस दिन की बात ना उस दिन अपन जो बोलो पूछे थे हाँ बोलो प्रॉपर्टी कार्ड पे तेरा नाम बता प्रॉपर्टी कार्ड में ना एक मोमेडियन का नाम है पता है आपको? कितना मगजमारी मैं कितना चढ़ा था उसके लिए। मालूम है जरा। और सेट प्रॉपर्टीज इन इस्लाम तो म्हणजे समोर समोर एकदा होऊन जाऊ नये. माझी विनंती आहे सर तुम्ही लावा त्याला उसका तो कुछ है ही नहीं इसका नियोजन से बाहर जोड़जाड़ किया गया। सुरेश फिर हमको क्या करने के हम लोग तो आने का ना उसका मैटर छोड़ तो एक नंबर चोर है जो मैंने घर खरीदा ना भाई लाइट बिल है हमारे नाम पे पर 2 साल से दूसरे के नाम पे करके बैठे हैं। बर्बाद कर जाते मालूम नाही हाँ सही बोल रहे हो तुमचं घरच राहणार नाही ताई. तुम्ही बघा ये लोग ना कचौड़ी जाते हैं बस 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 हाँ। स्लो स्लो चल रहे आज क्या हुआ आज अभी ये अगर इसमें जब तुम बोलेंगे ना अरे रेल लेना उसका हुआ है आपल्याला काय करायचं आहे तर ते त्याला माहित पडेल की बाबा कोण कोणासोबत भाई आप चाहिए तो पंचनामा करो मेजॉरिटी असेल पंचनामा ना करके आजू बाजू वाले से है कि नहीं आपको क्लियर करना है तो पंचनामा करो आजू बाजू वाले से पूछो क्लियर करो वो पैसा लेके इनका नाम चेंज कर देते पहिला ये करा. पहिला तो ये नाव आहे प्रॉपर्टी तुम्ही त्या अधिकारीचं नाव टाका त्यांनी कोर्टात जायला सांगितलंय ते वही मैं टाटा में टीव्ही बघत होते. ये जो बोल रहे थे कॉन्ट्रैक्ट है बोलते हैं उनका काही लोकांचं आहे ना झालं नाहीये लाईट बिल धीरे धीरे ना खाने कितना कितने कुछ आप बैठता है ना उनको इतना प्रिपेयर किया रहता है ना हाँ वो लोग हर चीज का जवाब आपको देने को रेडी रहते ready रहते हैं, सही बात है। हैं आगे आप लोग एक एप्लीकेशन रेडी करो और वो टाटा में भेजो कैसा हुआ है एक अदानी अदानी मध्ये आहे ना टाटा में दोनों में नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार अडाणी मागं त्या ना तुम्ही लोकांनी नाही दिला एक लेटर लिहा तुमच्या सगळ्यांच्या सह्या करा हाँ टाटा का दिन त्याला टाटाच्या टाटा ऑफिसमध्ये अदानीच्या बोलने का ये ऑफिसमध्ये हम यहाँ का है आमच्या याच्याशिवाय इथलं कुठलंच नावाचं नाव चेंज झालं ना पाहिजे ये चाली का नहीं होना पत्र चाहिए टाटा मध्ये दिलंय आम्ही यांनी. दिलं होतं आम्ही तुमच्याकडे सगळे आहे नहीं सोसाइटी का बोल रहे हैं लोग। साहेब सुनो ना सोसायटीने दिया पण यांनी पण दिलंय ना की माझं नाव माझ्याशिवाय कुणाच्या नावावर करू नये मला विचारल्याशिवाय तरी केलंय ना मग त्या पेपरची पण व्हॅल्यू काय ना आता तुम्ही एक अधिकारी म्हणून सल्ला देताय ना एक साल में कर लेकिन वो कर रहे हो करके ले लो हाँ, पूरी चाली को ही करना चाहिए पूरा चाली को करना चाहिए मीटर नंबर के साथ जो घर टूटेगा तो सबका आगे मीटर आप थोड़ा सा ना वो है ना आगे कोई बढ़ना नहीं है नाही या प्लीज सर
कोणाच्या नावावर पण असं काही प्रॉब्लेम झाला होता ना अगोदर की ए, आपको क्या प्रॉब्लेम है तो बोल दो. माझं आहे ना मीटरचं नाव चेंज करायचं. बघा त्यांचं पण मीटर माझं बी तेच चाललंय ते तुमचं पण चेंज करून टाकलाय. चेंज नाही माझं नाही केलेलं आहे पण माझं करायचं आहे मग विठ्ठल सेठच्या नावावरच येतो हे बिल पण चेंज करायला जातो तो नाहीच बोलतात ते लोक ब्लॉक करून ठेवला पूर्ण ब्लॉक करून ठेवला पूर्ण किती वर्षापासून मी धावपळ करतो. ठीक आहे, आपण मी तुमच्या बरोबर मी येणार ना. वो तो अलग है ना, पहला तो कैसे इनके नाम पे हो चुका है ना, फिर अभी जरा पहला उसका इनके नाम पे पहिला नाही, पहिला घर मेरे नाम पे लाईट बिल उसके नाम नाही, पे. मी येतो ना तुमच्यासोबत. मी येणार ना बोल दिया ना मी येणार ना. मला कामच आहे. माझ्या इकडच्या लोकांना कोणी फसवेल तर मी ते करू देणार नाही. तो कुणी असू द्या, तुम्ही प्रामाणिकपणे भेटा. तुम्हाला 400 फूट देतो, 500 फूट देतो. तुमची हा असेल तरच डेव्हलपमेंट होणार. आता कसा काय दादागिरी करणार काय? और ये जो है ये संचेती कोण आहे संचेती आर्यन मालक आहे ना आर्यन. मालक नहीं है, मालक नहीं है, कुछ मालिक नहीं नहीं है, कुछ नहीं है. कुछ नहीं है. तो कहाँ से केयर टेकर था उसका बाप, उसके बाप लड़के ने उसको बेचा, ऐसा वो बोलता है. फोन लगा लो ना. सामने सामने सब जनता के सामने हो जाए ना, इसके लिए बोल रहा हूँ. उसके पास खाली जरा एग्रीमेंट लोगों को भी समझेगा क्या हो केयर रहा टेकर है. था वो, विठल शेट्टी केयर टेकर था. बराबर है, सही बोला आपने. मेरे को मालूम है ना, मैंने पूरा रिसर्च उसके किया नाम पे उसके होएगा ही नहीं पेपर पे. पेपर. पूरा पेपर है मेरे पास. और ये मोहम्मदन के नाम पे है, वो पूना में रहता नहीं है. नहीं है, उसका फैमिली नहीं मिल रहा नहीं है. है, family उसका नहीं family मिल नहीं रहा मिल रहा है, वो भी पता है. लैंडलॉर्ड जो है ना इसका इसका मोहम्मदन नाम है. क्या है? मोहम्मद रिसिप्ट देता का? अल्ताफ इस्माइल इस्माइल है. हाँ. एंट्री से अभी वो भी स्टॉप किया क्योंकि हमारा Stop कर कोर्ट का दिया. केस चल रहा है. केस चालू है ना. लैंड रिसीव इसके लिए अभी नहीं है. कधीपासून स्टॉप केलं? 22-23 पासून 21. नाव केले ना तेव्हापासून बंद केलं त्यांनी. बरोबर. संस्थाच्या नावावर केले ना लाईट बिल हा. तुम्ही तेच मेन्शन करा ना, जेव्हापासून शमशादचं नाव दिलं तेव्हापासून 2022 पर त्या अगोदर रिसिप्ट पैसे भरायचे होते. हो बरोबर आहे. ते दाखवा सगळे. 100 रुपये. इन लोग आहे के ना. वजह से ना दादा ये 40,000 रेट भी गिर गया. सगळं ठेवली. नहीं नहीं कोई खरीद अरे आपको मालूम नहीं है आप कितना हॉट जगह में रह रहे हैं. साक्षी नगर का सबसे मेन जंक्शन उसके बाद है. ओनर कौन है? सिटी वाला जो है ना, जब से उसका सारी रेट गिर गया. गवर्नमेंट का लेना हाँ ना. तो इसका रोल नहीं होता. कोई यहाँ पे भी कोई खरीदना है ना, खरीदता नहीं है. नहीं डरेगा ही ना. क्यों मालूम है? काय पुराण असेल तर द्या ना मला एक फोटो. रेंट रिसीव रहेगा आपका पहले का. याच्या नावावर ते बघा कसा जरा फोन लावून घ्या ना ताई. त्याला काय हे नाही. अहो तुम्ही विचारा ना, तुम्ही कोण आहे मग ते नाही, बोगस माणूस आहे मला का? ते- तेवढं तर विचारा. मी नंबर दिलेत ना, हे बघा कुठं लिहिलं माहिती. तुम्ही. खायला लावा जरा 2 मिनिटं लावा. तो येतात तेपर्यंत लावा साहेब. लावा. त्याला विचारून द्या ना. साहेब प्लीज माझी रिक्वेस्ट आहे. अधिकारी आहे का? तो बोगस माणूस आहे की कोण आहे तुम्हाला पुढे कळेल जे का? आहे ते मला माहिती आहे ते. बरोबर आहे. मग तुम्ही आता तुम्ही मला काय म्हणणं असं बोलू शकत नाही. मग तुम्ही आता आमच्या समोर त्याला विचारा की तुम्ही असं का बोलला. कोणती पावती दे, घराची पावती. तुम्ही त्यांना विचारा की असं का. कसं आहे, विनंती आहे, करा नाही मी एवढं. करतो. अहो साहेब ते जनतेसमोर जाऊ दे ना काय चाललंय चांदिवलीमध्ये. बघा तुम्ही मला परत बघतो. फक्त एक फोटो काढ. ब्लॉक करके रखा है, टाटा का ब्लॉक करके रखा है. जो भी घर बेचेगा ना, उसका इन्वेस्ट देना पड़ेगा. नहीं देखो, अगर उसका पगड़ी सिस्टम है तो लैंडलॉर्ड का परमिशन रहता है. नहीं है तो आप लोग क्यों कर रहे हो फिर. इसलिए तो हमको भरते हैं उस चीज़ के लिए. हम तो नल लेते हैं उससे. 1 महीना जेल काट के आया दादा उसके चक्कर में. माणूस आता मी जर ट्रान्सफर टाटामध्ये केलं तर माझ्या नावावर होईल का? यांना विचार. नाही आता पहिलं त्याच्या नावावर आहे ना. ते आता बोलू ना आपण यांच्याशीच बोलू. हे चांगले अधिकारी आपके जो आहेत. डॉक्यूमेंट आपल्याला मार्गदर्शन करतील ना. सेल एग्रीमेंट वगैरह जो भी होएगा ना, आप दोगे तो आपके नाम पे होगा, क्यों नहीं होएगा. लेकिन ये इसके तो चक्कर अदानी का तो चक्कर काट काट के वो लोग ब्लॉक कर दिए उसने पूरा. तो होएगा ही नहीं. सब होगा. अगर आप लोग एक रहेंगे ना सब होगा. अगर आप लोग समझो बिखर गए कुछ नहीं होगा. घर भी नहीं मिलेगा. मी लास्ट ईयर उनके आशिम देखो बोला था देखो इसमें लिखा था. हे पण दिलं होतं देखा आम्ही टाटाला दिलं होतं हे बघा. पण क्या फोटो. हा पण फोटो तरी त्या लोकांनी केलं. उनके पास रखा है ओरिजिनल वो. मीटर नंबर है सगळे काय लिहून दिलंय. और टाटा में ओरिजिनल है. सब रखा है मैंने टाटा में तो. सर्व सब फिर भी वो लेटर बोलते सब दिलं आम्ही. कोर्ट केस करो. सर्व दिलेलं आहे. किती हे 3-4 वेळा दिलेलं आहे. हे मला वाटतं लास्ट टाइम दिलेलं आहे. हाँ. त्याच्या आधी 2-3 वेळा दिलेलं आहे. 2024 को लगता है मेरा लास्ट है. ये भी पहले का है और भी है मेरे पास. तुम्ही हे घेऊन या ते घेऊन या. 1-1 साल में दे रहे हैं हम लोग.
16 वर्षापासून राहतात म्हणजे आम्ही आता 2 वर्ष झाले ना हो. असं व्हायलाच नाही पाहिजे ना रे. मग आता तुम्हालाच माहिती आहे टाटावाला काय करतात आपल्याला टाटावाले माहिती काय नाही. करतात तर मला असं वाटतं ना, हा जो अधिकारी आहे ना, मला कर्नाक बंदरला जाऊन ना तिथं त्याला जाब विचारावं लागेल. आता म्हणे सरनं त्यांना धरले ना म्हणून ते बाहेर कानापासून आले. एवढं सांगून द्या. हमारा आम आदमी मी से तिथं नहीं पण होने वाला येणार. ये काम. मला कुणाची भीती नाही, मी तिथं पण येणार. कारण या माझ्या चांदिवलीच्या जनतेसाठी मी कुठे जायला तयार आहे. त्याला वाटत असेल ना कर्नाक बंदरला पोहोचणार नाही मी, चांगले मला 1 तास लागेल. अधिकारी चांगले होत आहेत ते असं कसला चांगला आहे, कोर्टात जा सांगतो हा अधिकारी कसला चांगला अरे आहे. सर मैंने आरटीआई में भेजा, अभी तक उनका रिप्लाई नहीं है आरटीआई में का. नाही, नाही, आता कसं होतं, जेपर्यंत मी त्याचं नाव नाही दिलं तर हे म्हणतं अरे असं करू शकत नाही, करू हा, शकत हा, नाही. नाव दिल्यावर तुम्ही सांगितलं चांगले अधिकारी आहे. बघा. कसला चांगला अधिकारी हा झोलार आहे 1 नंबरचा, पूर्ण माहिती जो नाही. कोर्टात टायप आहे ते, पाठवतोय, टायप आहे कोर्टात त्यांचं. पाठवतोय उसको सोल्यूशन निकालना चाहिए ना खुद हा? से. आणि सांगतो नाही ना कोर्टात जा. नहीं हम लोग जाके तो क्या बोला हमारा ना वकील बैठेंगे और चौकसी तो करेंगे. बिना 2 साल से इसी काय- चौकसी बाहेर- करा तुम्हाला. त्याचं नाव लिहायचं तुम्ही, वेगवेगळीमध्ये ते नाव सुरक्षेसाठी दिलंय, लावले. तो सांगतो हे लोक कोर्टात जा सुरक्षेसाठी म्हणून. झालेले बाहेरच्या भागात लँग्वेज बोलते हा, बाहेर तो करतात. फिरवतोय जनतेला आणि तुम्ही कधी सांगितलं फोन आले? आता सकाळी आला, 1 तास अगोदर लिहून टाका ना. आता तो 12 वाजता लिहा. हा. 12च्या दरम्यान लिहा. 11 वाजता लिहा. मला 11ला आला होता पहिला फोन. 11च्या दरम्यान लिहा. कोर्टात जा. म्हणजे आम्ही हे चक्कर कापायचे कोर्टाचे गरीब काम नको आदमी करू काय- तेच काम करू धंदे आम्ही. सोडून कोर्टात जायचं. अजून तुम्हाला बरंच समजेल हो. थांबा थोडे दिवस. ही प्रोसेस आणि किती लोक येतात ना तुमच्यासाठी ते पण बघा. मी तुम्हाला सांगतो की एक लेटर चाळीच्या नावाने बनवा. आता बनवून घ्यायला पाहिजे. बनवायला देऊन टाका. आणि तुमचं काय ते ना और ये जो ब्लॉक करके रखा है आणि ना वो ते हटाएगा करून वो. घ्या ना बोलो. आपलं लेटर घेऊन येऊ. के नाम से करके लेटर बनाएंगे अपने चौक के नाम हाँ से. वैसा करो. जिसका टाटा का साइन. अरे अडाणी काय अडाणी का. हा. प्रधाननी सांगितलं तुमच्याकडे एक लेटर आहे ते हा माझ्याकडे ते पण आहे. माझं सगळं आहे म्हणजे सगळं प्रूफ केली आहे. नावासकट टाका. ते नावासकट. काहीच गरजच नाही ते बोलतात मी हे आरटीआय मागून मी घेणार आहे पत्र. बरं, तुम्ही RTI काय टाका. तुम्ही तिथे report द्या. होतच नाही. हा, तुम्ही त्याला पैसे अटक करू नका त्या घेतले, 4,000 अधिकाऱ्याला. घेतले, ते शेवटपर्यंत पेपर जाणार तिकडे. तो कोर्टात कसं पाठवतोय म्हणून. ते सर आले म्हणून तो बोलते हमको खड़े भी नहीं रख रहे उधर. अरे म्हणजे काय बोलत आहे ते? बोलायची लेडीज का भी वैल्यू नहीं है उधर. मी विचारायला गेलो तर मला उभा करायला तयार नाही. हाँ सेम सेम प्रोसीजर है मेरा. उभा राहायला तयार नाही बोलतो नाही होणारच नाही बोलतो हे पेपर डायरेक्ट हे पेपर आहे. डायरेक्ट बोलतो नाही होणार. बघा मला पण तसं बोललं. हाँ? तो जो भी इधर के पब्लिक है रह रही है वो तो डायरेक्ट बता दी कि ये उनके नाम पे बराबर पहले से करंट रिसिप्ट 2022 से स्टॉप. तुमचे पण काय ना और त्यानं इनको करून फोन करून आया घ्या. था कि वो डायरेक्ट ऐसा बोल रहे थे कि तुमचं बी लाईट बिल करायचं आहे ना ते कोणत्या प्रियंकाचं मम्मीचं पण आहेत ना. नाही नाम लिखो ना. हा ते अभी तो नाम बोला ना प्रियंका आपको. मम्मीला पण सांगा त्यांच्या. आपण त्या रिपोर्ट विनोद आला ना बोलू संध्याकाळी तुमच्याकडनं घेणार रिपोर्ट. थोडंसं लेटर हा, बनवून ये घेऊ. पूरा लेटर हा, तैयार आणि हा करके अधिकारी रखेंगे. कोर्टात सबका का पाठवतो आम्हाला ते प्रश्न विचारायचे आहे. हाँ, तो फिर सब ज्यादा जन टाटा का ही है. इथे एक इधर नाम पे ही है ना? बाकी के जो लोग रह रहे हाँ नाम पे ही है. हैं उनको भी ऐसा हो क्योंकि सकता आता है तो मालूम पड़ता है ना. पहला सब आते थे घर के सामने अभी ऑनलाइन हो गया. यानी इनके सबके साथ ऐसा हो सकता है. और यहाँ पे सगळे इथे असे 15-16 वर्षापासून राहतात. नाही, अजून जुने जुने अजून जुने. आम्ही तर 18 ते तुम्ही किती वर्ष आम्हाला झाले. आमच्या हे लोक 50 सालचे हो. 50 तुम्ही हो? झाले. हो, तुम्ही आमचे 25 वर्ष झाले. हे 50 वर्ष. 25 वर्ष. आणि तुम लोग का प्रधान जी वो सब 30-40 साल 35 साल हो गया उनका. देखो 30-40 साल के ऊपर से रह रहे हैं. रुकू की मम्मी सर्व 40च्या वरतीच आहे. बघा. हाँ, last 40 years अरे मी बारीक होतो तर तेव्हापासून बघतो ही चाळी. आणि सगळे पब्लिक सिस्टम वरतीच लिहिलं. हाँ, वो तो पहले लिखा हम पीपल लिविंग देयर फ्रॉम द लास्ट 50 years आलिया, हमारा जितना एज है उधर कभी कभी भी कुछ भी हाँ, कुछ भी पेशर हा ते तुमचे विनोदचे पप्पा राहत होते ना. देखो ना अधिकारियों के साथ भ्रष्टाचार कर रहे मिलके. देखो मेंशन करो तुम्हारे टाटा पावर के कुछ अधिकारी लिखे हुए हैं वो मेंशन ये करो आंटी उसमें. वगैरह नहीं है तो लोग अब जूनियर है. का नाही लिहू शकत. म्हणूनच झाला ना साहेब. नाहीतर हे कसं झालं असतं मला सांगा. कसं आहे आम्ही बघितलं नाही असं आम्ही लिहू शकत नाही. साहेब आम्ही बोलतोय असं लिहा. तुम्ही बोलताय असं ना आम्ही बोलतोय. तिकडे जनता बोलतात. आम्ही जे बोलतोय ते तुम्ही लिहिणार ना. आप बोल रहे हो ना तो आप एक लिख के ना हम उधर तो सब देगा देंगे, सब. देंगे. अभी वो है. आप लोग दे सकते आम्ही- हो. आप जनता आम्ही लिहू शकत नाही. तुम्ही काय जर्मनी लिहिलं? रिप्रेझेंटेटिव्ह देखो जमा भी हो गया म्हणजे करेंगे. चुकीचा करतोय ना तो अधिकारी जे आम्हाला सांगतोय कोर्टात जा जितने भी म्हणून. लोग हैं उनको ये डर है कि इन फ्यूचर आम्हाला भी नेम चेंज हो सकता है. Of course.
सब आप जरा एक मिनट इधर आ जाओ, अपन जरा मैसेज अच्छा जाना चाहिए ना, आपको इतना अच्छा हाँ, काम इतना आइए, काम सब केलं जरा। अच्छा काम. आप पढ़ो, मैं तब तक मैं बोलतो या तुम्ही पण या, हो ज्यांना यायचं ते या, हो, बाकी तुम्ही ज्यांना या. नाही यायचं त्यांनी नका येऊ, मला काय जबरदस्ती येतो ना बरोबर. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली विभागाध्यक्ष. राहू द्या चांदीवाली विधानसभा मनसे. कुठली चोल आई? रमेश सदन, प्रभाग क्रमांक 158. माझ्यासोबत उपविभागाध्यक्ष रवी मालुसरे. सध्या चांदीवाली विधानसभेमध्ये जे पगडी सिस्टमची जी रूम आहेत आणि चांदीवाली एक हॉट स्पॉट असल्यामुळे सगळे बिल्डरांची नजर आता आमच्या चांदीवाली विधानसभेवर आहे. पण कुणाला प्रामाणिकपणे रूम न द्यायचे म्हणून एक स्कॅम चालू केलाय. जे बिल्डर आहेत ते आणि टाटा पॉवरचे अधिकारी आणि बरेच मोठे लोक, आता मी सध्या कुणाचं नाव घेत नाही पण येणाऱ्या काळात मी नावही घेणार. हे लोक काय करतात, जे लँडलॉर्ड आहे तो एक पत्र देतो टाटा पॉवरला. साहेब या ना जरा 2 मिनिटं, मस्त तुम्ही पण फेमस होणार नाही साहेब. बघा ना किती फेमस होतात साहेब तुम्ही. नाही हा, तर हे लोक काय करतात की डायरेक्ट त्या जो रूम मालक आहे जो 40 वर्षापासून राहतोय, ज्याच्या नावावर लाईट बिल आहे, पण लँडलॉर्डनी एक पत्र दिल्यावर, एनओसी दिल्यावर लाईट बिल चेंज करून टाकतात. म्हणजे हा कुठला निर्णय आहे, हा कुठला नियम आहे मला माहित नाही. शेवटी साहेब आपका नाम काय? तुमचं नाव काय? इम्रान शेख. इम्रान शेख एक चांगले अधिकारी आहे. यांनी सांगितलं की हे चुकीचा व्यवहार झालेला आहे. बरोबर ना? चुकीचं झालंय ना साहेब? चुकीचा व्यवहार झालाय. आज यांनी कबूल केलाय आणि यांनी सांगितलं की आम्ही हा नाव परत ट्रान्सफर करून देतो त्यांच्या नावावर. पण माझं म्हणणं असं आहे की 3 वर्षानंतर यांना कुठंतरी राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांची आठवण आली. बाकी लोक संकोच करतील, दुसऱ्याकडे गेले तर ते मॅनेज असतील. तर ह्या पूर्ण एरियाचं होणार काय? उद्या तुम्ही लाईट बिल बदली करणार, उद्या तुम्ही पाणीचं बिल बदली करणार, म्हणजे पुढच्या काळात त्यांचा रूम अपात्र होणार एसआरए मध्ये जर गेलं तर. पण मी सगळ्यांना एक विनंती करतोय, चांदीवाली विधानसभेमध्ये जेवढे पगडी सिस्टमवर राहतायत त्यांनी सतर्क राहावं, त्यांनी अलर्ट राहावं. त्यांनी टाटामध्ये असेल किंवा अडानीमध्ये असेल किंवा बीएमसी मध्ये की आमचा पाणीचा आणि आमच्या लाईटचा बिल आमच्या संमतीशिवाय कुणाला ट्रान्सफर करू नका. साहेब बरोबर आहे ना? हा पत्र दिलं पाहिजे ना? एक पत्र देऊन टाका की जेणेकरून तुमच्याकडे काही पुरावे राहणार, नाहीतर तुमचा घर येणाऱ्या काळात तुमच्याकडे राहणार नाही. हे लिहून घ्या. काल आम्ही गेलो होतो टाटामध्ये आणि आज हे अधिकारी आलेले आहेत आणि हे कुठंतरी सांगतात की हे चुकीचं झालं. पण टाटा पॉवरचा एक मोठा अधिकारी फोन करून सांगतोय की तुम्ही कोर्टात जा, तुम्हाला जे करायचं आहे ना कोर्टात करा. म्हणजे कोर्ट काय त्यांची जागीर आहे काय? म्हणजे कोर्टात जा सगळ्यांना पाठवते आणि काय जज सगळे फ्रीमध्ये आहे. एकतर एवढे केसेस आहेत, कोर्टमध्ये गेल्यानंतर 10 वर्ष निघून जातील, तेपर्यंत यांचा रूम अपात्र होऊन जाईल. ही सिस्टम एक चालू केलेली आहे. म्हणून माझी चांदीवलीच्या जनतेला विनंती आहे, सतर्क राहा, अलर्ट राहा. एवढं सांगतोय. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. चला बस.